नमस्कार मंडळी, ज्यूस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं नवीन एका रेसिपीसह पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत फिश फ्राय. त्याच्यासाठी मी घेतलेला आहे या ठिकाणी चिलापी मासा. तो मार्केटमधून आणल्यानंतर त्याच्यामध्ये गव्हाचं किंवा ज्वारीचं पीठ किंवा तुमच्याकडे जे पीठ अवेलेबल असेल ते याच्यावरती घालून घ्यायचं आहे. थोडं स्क्रब केल्यासारखं करून घ्यायचं आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. हे धुवून घेतल्यानंतर आपल्याला इथे लागेल तसं मीठ घालायचं आहे, हळद घालायची आहे आणि लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबू अवेलेबल नसेल तर तुम्ही या ठिकाणी चिंचेचा कोळ किंवा आमसुलाचा कोळ किंवा कोकमाचा कोळ वापरून हे तुम्ही यावरती लावू शकता. तर बघा, कोणताही आंबट पदार्थ माशांना लावल्यानंतर हे तळल्यानंतर मासे कडक होतात. तर लिंबाचा किंवा आमसुलाचा किंवा कोकमाचा तुम्ही या ठिकाणी जरूर वापर करा आणि आंबट पदार्थ लावल्याने ह्या तुमच्या माशाचा वासही येणार नाही. तर जो दुर्गंध असतो माशाचा तो निघून जाईल. तर आपल्याला हळद, मीठ आणि कोणताही आंबट पदार्थ लावून असे मासे 10-15 मिनिट मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर बघा, हे हळद मीठ लावून असं सर्वत्र व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि 15 मिनटं आपल्याला मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे. नेहमी तुम्ही मासे बनवताना जे माशाचं पाणी असतं ते झाडांच्या कुंडीमध्ये घाला, कारण आपल्या जे आजूबाजूला मच्छर होतात किंवा डास होतात ते ह्या माशाच्या पाण्याने मरून जातात. तर ह्या माशाच्या पाण्याचा असा उपयोग आहे, ते वेस्ट न घालवता तुम्ही आपल्या आजूबाजूच्या परिसरात फेकून द्या, जेणेकरून आजूबाजूच्या परिसरातील डास मरतील. तर हे बघा, इथे मी घेतलेली आहे लक्कीची चिकन 65ची पॅकेट आणि त्याचबरोबर तुम्ही लकीचं लॉलीपॉपचं एक पॅकेट घ्यायचं आहे. तर 15 मिनिट मॅरिनेट केल्यानंतर आपल्याला थोडा लकी चिकन 65 मसाला आणि लकी चिकन लॉलीपॉप मसाला यामध्ये थोडा घालून घ्यायचा आहे. तुमच्याकडे हे दोन्हीही अवेलेबल नसेल तर तुम्ही 2 चमचे मैदा आणि 1 चमचे कॉर्नफ्लावर किंवा तांदळाचं पीठ असा याचा वापर करू शकता. तर बघा, इथे मी अर्धा पॅकेट 65 मसाला घातलेला आहे आणि अर्धा पॅकेट लॉलीपॉप मसाला घातलेला आहे आणि इथे मी आल्याची 2 चमचे पेस्ट आणि लसणाची 2 चमचे पेस्ट घालून थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन हे मसाले सर्व माशांना लावून घेत आहे. हे मॅरिनेशन तुम्ही अर्धा तास ते 1 तासपर्यंत करायचं आहे. तर बघा, इथे कढईमध्ये मी अर्धी कढई भरून तेल घेतलेलं आहे. आपलं मॅरिनेशन झालेलं आहे, ते या अर्धा तास झालेलं आहे. तर मी ते मासे आणखी कडक होण्यासाठी एका ताटात मी रवा घेतलेला आहे. रवा आपल्याला लागेल तसाच घ्यायचा आहे, कारण आपण ज्यावेळेस याला माशाला कोटिंग करतो तर ते सर्व ओलसर होऊन जातं. तर आपण थोडा रवा लागेल तसा या ठिकाणी घ्यायचा आहे. रवा घेतल्यानंतर आपल्याला एक सिक्रेट वस्तू या ठिकाणी घ्यायची आहे, ते आहे तीळ. तर तिळानी आणि रव्यानी या दोन्ही कोटिंगनी तुमचे मासे अधिकच कडक होणार आहेत, कुरकुरीत होणार आहेत. तर याच्यावरती तुम्ही थोडंसं आपल्या घरचा काळा मसाला आणि मीठ घालून घ्यायचं आहे. ते घातल्यानंतर हे असं व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे सर्व बाजूनी, जेणेकरून आपले मासे कडक होतील. तर बघा, या ठिकाणी मी भरपूर असं तेल घेऊन मासे फ्राय करायला सगळे सोडणार आहेत. भरपूर अशा तेलामध्ये व्यवस्थित मासे आपले फ्राय होतात आणि तेल कडक तापवून घ्यायचं आहे आणि गॅस मीडियम ठेवायचा आहे. तर बघा, कढईमध्ये बसतील आणि व्यवस्थित तळे जातील असे इतकेच आपण माशाचे पीस या ठिकाणी सोडणार आहोत. आणि मासे आपल्याला इथे सारखे हलवायचे नाहीत. एका बाजूनी भाजल्यानंतर पलटून दुसऱ्या बाजूनी असे 2 वेळा भाजून घ्यायचे आहेत आणि शेवटी थोडासा गॅस वाढवून ते आपल्याला कडक करून घ्यायचे आहे. तर मी या ठिकाणी 5 मिनिटे एका बाजूने आणि 5 मिनिटे दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेतले आहेत आणि शेवटी आपला गॅस फुल करायचा आहे आणि
फुल गॅसवर एका बाजूनी 2 मिनिट आणि दुसऱ्या बाजूनी 2 ते 3 मिनिट असे फुल गॅसवर ते भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपले मासे कडक होतील. आणि व्यवस्थित एका प्लेटमध्ये काढून एकावरती एक न ठेवता वेगवेगळे असे ठेवायचे आहेत. एकावरती एक ठेवल्यामुळे एकमेकाची वाफ लागून ते मऊ होण्याची शक्यता असते. तर ते आपल्याला वेगवेगळे असे एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत, जेणेकरून थंड झाल्यानंतर एकमेकांना वाफ न लागता ते कडक होतील. तर बघा असे मस्त असे खरपूस तळून घ्यायचे आहेत. तुम्ही या ठिकाणी 65 मसाला आणि चिकन लॉलीपॉप मसाला घातल्यानंतर तुम्ही या ठिकाणी अंड हे या बॅटरमध्ये घालू शकता. आणि तुम्हाला हवं असेल तर आणखी तिखट होण्यासाठी मिरची पावडरचाही तुम्ही वापर करू शकता. तर बघा या ठिकाणी आपले फिश फ्राय तयार झालेले आहेत. आपले फिश गोल्डन ब्राऊन असे झालेले आहेत आणि कडक झालेले आहेत. ते दिसताना दिसत आहेत कडक झालेले आहेत आणि बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तर नक्की याप्रमाणे तुम्ही घरी करून बघा ही रेसिपी आणि कसे झाले आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ज़रूर सांगा. तर बघा मस्त असे आपले कडक चिलापी फ्राय तयार झालेले आहेत. दोन्ही बाजूनी आपण मस्त भाजून घेतलेलं आहे. तेल काढून आपण मस्त असं फिश फ्राय आपल्या या ठिकाणी आता रेडी आहेत. तिळामुळे आणि रव्यामुळे याला मस्त असा कडकपणा येतो. रवा आणि तांदळाचं पीठही या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. रवा, तांदळाचं पीठ आणि तीळ असं तिन्हीचं कॉम्बिनेशनही तुम्ही वापरू शकता. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही मस्त असे आपले फिश फ्राय तयार झालेले आहेत. तर राहिलेले फिश याचप्रमाणे आपण तळून घेणार आहोत. तर बघा मासे हे खूप नाजूक असतात. जर तुम्ही सारखे सारखे ह्याला हलवाल तर हे तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे एका बाजूनी भाजल्यानंतरच दुसऱ्या बाजूनी भाजून घ्यायचे आहेत. 2 ते वेळा ते हलवायचे आहेत आणि दुसऱ्या वेळेस 2 मिनटं मोठ्या आचेवर फ्राय करून पलटायचे आहेत आणि आणखी दुसऱ्या बाजूनी मोठ्या आचेवर फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर आपण फिश फ्रायबरोबर या ठिकाणी मस्त असे चिलापीचा रस्साही बनवलेला आहे आणि याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. तो नक्की जाऊन ज़रूर बघा. आणि बघा या ठिकाणी आपली तयार आहे इथे कडक आणि टेस्टी अशी फिश फ्राय घरच्या घरी. तर नक्की या पद्धतीने बनवून बघा. आणि या जेवायला सगळ्यांनी मस्त असा चिलापीचा रस्सा केलेला आहे, चिलापी फिश फ्राय केलेला आहे, त्याच्याबरोबर आहे इंद्रायणी भात आणि चपाती, ज्वारीची भाकरी. तर जाता जाता तेवढा चॅनल सबस्क्राईब करा. बाय. व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. तर सबस्क्राईब करा.